Hello, dear friends. Today we will see the next chapter, that is food safety, अन्न पदार्थांची सुरक्षा. Let us recall. Complete the following chart with correct information. खाली दिलेला तो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची जी काही माहिती जी आहे तर ती माहिती भरून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आता काय काय दिलेले की फूड सोर्सेस म्हणजे पदार्थ जे आहेत की अन्न जे आहेत तर त्या अन्नाचे असणारे जे काही स्रोत, न्यूट्रिएंट्स ऑप्टेंट्स हे जे काही अन्न पदार्थ जे आहेत किंवा फूड सोर्सेस जे आहेत तर त्या फूड सोर्सेसपासून आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराला मिळणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी कोणते. त्याच्यानंतर फंक्शन इन द बॉडी हे जे काय असणारे जे काही फूड सोर्सेस जे आहेत तर त्याचे आपले शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. हा पहिला फूड सोर्सेस आपल्याला दिलेला आहे. ज्वार, व्हीट, मिलेट दॅट इज बाजरा, राईस म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ. आता सर्वसाधारणपणे हे असणारे जे काही फूड सोर्सेस जे आहेत ते या फूड सोर्सेसपासून सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते की न्यूट्रिएंट जे आहे तर ते न्यूट्रिएंट सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येईल की याच्यापासून आपल्याला असणारे जे काही कार्बोहायड्रेट्स जे आहेत तर ते कार्बोहायड्रेट्स आपल्याला त्या ठिकाणी काय करताना दिसतात, मिळताना त्या ठिकाणी दिसतात. कार्बोहायड्रेट्स जे कर्बोदके जे आहेत तर ते कर्बोदके आपल्याला त्या ठिकाणी काय करत दिसतात तर याच्यामधून त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी, याचं फंक्शन्स आपल्याला सांगता येईल की प्रोव्हाइडिंग एनर्जी जे सर्वसाधारणपणे ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय करताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी पुरवताना दिसतात. आणि म्हणून आपण म्हणणार आहे की प्रोव्हाइडिंग ऑफ एनर्जी जे जे काही कार्बोहायड्रेट जे आहेत तर ते कार्बोहायड्रेट्स आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा देण्याचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी हे कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी करताना दिसतात. दुसरा फूड सोर्सेस आपल्याला दिलेलं आहे की बीन्स अँड पल्सेस. तर सर्वसाधारणपणे बीन्स म्हणजे कडधान्य आणि पल्सेस म्हणजे सर्व डाळ. तर याच्यापासून मिळणारे जे काही न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की बीन्स अँड पल्सेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोटीन्स जे आहेत, प्रथिनं जे आहेत तर ती प्रथिनं आपल्याला त्या ठिकाणी काय आता दिसतात त्याच्यामधून त्या ठिकाणी मिळताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की प्रोटीन्स जे आहेत तर त्या प्रोटीन्समधून आपल्याला त्या ठिकाणी फंक्शन्स इन द बॉडी जे आहे तर ते आपल्याला सांगता येईल की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी जे सर्वसाधारणपणे आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराची ग्रोथ, डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर रिपेअरिंग वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी जी सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येईल की रिपेअरिंग वेअर अँड टेअर जी झीज झालेली असणारे जे काही शरीरामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर त्यांचं असणारे जे काही दुरुस्ती जे आहे तर ते दुरुस्ती करण्याचं काम हे असणारे जे काही न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही फूड सोर्सेस झालेलं आपल्याला ऑइल, घी याच्यापासून सर्वसाधारणपणे आपल्याला न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी कोणते मिळताना दिसतात तर फॅट्स ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते स्निग्ध पदार्थ जे आहेत तर ते स्निग्ध पदार्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी जे आहे तर ते मात्र आपल्याला सांगता येईल की फॅट्समुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही एनर्जी जी आहे तर ती एनर्जी हे असणारे जे काही फॅट्स जे आहेत तर ते फॅट्स आपल्याला त्या ठिकाणी काय करतात एनर्जी जी आहे तर ती एनर्जी त्या ठिकाणी काय करताना दिसतात प्रोव्हाइड त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचा चौथा त्या ठिकाणी असणारा जो काही फूड सोर्स जो आहे तर तो फूड सोर्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. त्या ठिकाणी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल जे आहेत तर याच्यामध्ये न्यूट्रिएंट जे आहेत तर तो न्यूट्रिएंट्स आपल्याला सांगता येईल की याच्यामधून आपल्याला असणारे जे काही व्हिटॅमिन्स जे आहेत तर ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत जे खनिज जे आहेत तर ती खनिज आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांमधून त्या ठिकाणी
जीवनसत्व आणि खनिज जे आहेत तर ते खनिजे त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की गिव्ज इम्युनिटी. आता म्हणजे इम्युनिटी म्हणजे रोग जे आहेत तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती आपल्याला हे असणारे जे काही व्हिटॅमिन्स मिनरल्समुळे त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे सुद्धा आपल्याला सर्वसाधारणपणे प्रतिकार जे आहे तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल की हेल्प्स इन ऑल लाईफ प्रोसेसेस जी आपल्या असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियेमध्ये मदत जी आहे तर ते मदत आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं असणारं जे काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स याच्यामधले असणारे जे काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी करताना दिसतं. नेक्स्ट, ऑल द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द फूड कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. पाहतो की सर्वसाधारणपणे हे जे काय असणारे जे काही कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिनं, जीवनसत्व, खनिज, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या प्रॉपर ग्रोथ म्हणजे योग्य अशा वाढीसाठी ते आवश्यक आहे. वी गेट दीज न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड मटेरियल्स लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा. आणि हे जे काय अन्न घटक जे आहेत तर ते अन्न घटक ज्या पदार्थांमधून मिळतात, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला गहू असेल, ज्वारी असेल, डाळी असेल, तांदूळ असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, याच्यामधून काय होताना दिसतात ते आपल्याला मिळताना दिसतात. हाऊएव्हर व्हॉट विल हॅपन इफ these food materials are infested by insect or spoiled in any way. आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काही घटक जे आहेत तर हे घटक त्या ठिकाणी इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट म्हणजे असणारे जे काही कीड जे आहेत तर ते कीड त्याला त्या ठिकाणी लागली. हे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय झाले तर त्या ठिकाणी खराब झाले तर काय होईल याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे आपल्याला पाहिजे फूड स्पॉइलेज. तर फूड स्पॉइलेजचा अर्थ त्या ठिकाणी बिघाड जो आहे तर तो बिघाड म्हणजे अन्न बिघाड जो आहे तर तो अन्न बिघाड आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. आता पुढे काय सांगितले की ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. पहिली असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात येत नसते की त्या ठिकाणी व्हीट आहे आणि तो असणारा जो काही उंदीर जो आहे तर तो उंदीर काय करत नसते, गहू जो आहे तर तो गहू त्या ठिकाणी खाताना दिसतोय. त्याच्यानंतर दुसरे आकृती जी आहेत, ब आकृती जी आहेत तर त्या ब आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वडापाव दिसते. हे सर्वच्या सर्व काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी उघड्यावरचे त्या ठिकाणी असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सी आकृतीमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेता त्या ठिकाणी आपल्याला महिला त्या ठिकाणी दिसत आहे. तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही फळं जे आहेत किंवा असणारे जे काही व्हेजिटेबल जे आहेत तर त्या ठिकाणी तो इक्षस्तता त्या ठिकाणी पडलेला आपल्याला आढळून येताना दिसतो. आणि ई आकृतीमध्ये काय दिसतं आपल्याला की सर्वसाधारणपणे असणारे जे काही धान्य जे आहेत तर त्या धान्याची असणारी जी काही पोती जी आहेत तर ती पोती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली म्हणजे आपला जो काही परिसर जो आहे तर त्या परिसरामधल्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याच्यानंतर पुढे की फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. आणि म्हणून अन्न बिघाड जो आहे तर त्या अन्न बिघाडास कारणीभूत असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. काय सांगितलेले, समटाईम्स फ्रूट्स आर देअर स्किन स्टर्स ब्लॅक. आपल्या लक्षात येताना नसते की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी फळं असतील किंवा फळांच्या असणाऱ्या ज्या काही साली ज्या आहेत तर त्या काय होताना दिसतात टर्न्स ब्लॅक, काळ्या त्या ठिकाणी पडताना दिसतात, काळपट त्या ठिकाणी पडताना दिसतात. सम फूड स्टफ्स गिव्ज आउट ए फाऊल ऑर बॅड स्मेल. काही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना कडवट किंवा दुसरं आपल्याला सांगितलं बॅड ऑर्डर नको असणारा जो काही
घाणेरडा अशा प्रकारचा तो काय ऑर्डर वास जो आहे तर तो वास त्या ठिकाणी येताना दिसतो. सच फूडस्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ खाण्यासाठी त्या ठिकाणी योग्य नसतात. समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज व्हेन दे आर ओव्हरकुक्ड आर इम्प्रॉपरली स्टोर्ड से इन डॅम्प प्लेसेस. कधी कधी आपल्या लक्षात येताना दिसते की निसर्गतःच मिळणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ मानवी असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी काय असतात बिघडताना दिसतात. आता कसे त्या ठिकाणी बिघडताना दिसतात तर याच्यामधलं आपल्याला पहिलं सांगितलेले की सर्वसाधारणपणे काय सांगितलेलं आहे की ओव्हर कुकिंग. आता किंवा ओव्हर कुक्ड म्हणजे सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणामध्ये ते काय केलं जातात अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ त्या ठिकाणी शिजवले जातात. दुसरं आपल्याला सांगितलं आहे इम्प्रॉपर स्टोरेज, अयोग्य अशा पद्धतीनं त्याची साठवणूक त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितले की डॅम्प प्लेसेस म्हणजे ओलसर अशा ठिकाणी काय केले ते अन्नपदार्थ जे आहेत तर त्या अन्नपदार्थांची काय केलेली साठवणूक जी आहे तर ते साठवणूक त्या ठिकाणी केल्यामुळं त्या पदार्थांचा असणारा जो काही दर्जा जो आहे तर तो दर्जा त्या ठिकाणी काय होताना दिसतोय बिघडताना दिसतोय. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल डिटोरेस. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ओव्हर कुकिंग करणं, इम्प्रॉपरली स्टोरेट करणं किंवा डॅम प्लेसेसमध्ये ते असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस त्या ठिकाणी ठेवणं याच्यामुळे काय होताना दिसते तर ते पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची असणारी जी काही क्वालिटी म्हणजे दर्जा जो आहे तर तो दर्जा काय होताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो बिघडताना त्या ठिकाणी दिसतो. दे मे आल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. हे जे काय अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करत असताना सुद्धा त्या ठिकाणी ते खराब होताना दिसतात. उदाहरणार्थ टमॅटो असेल त्याची व्यवस्थित वाहतूक केली नाही तर त्याची फळ जे आहे तर ते फळ त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. कांद्याची वाहतूक आपण त्या ठिकाणी करताना दिसतो. व्यवस्थित जर त्या ठिकाणी ती वाहतूक केली नाही तर ते कांद्याची असणारे काही साल जे आहे सालपट जे आहेत तर ते खराब त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा तो असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी खराब होताना दिसतात. कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज. आणि याविषयीचे अधिकचे असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल का देता असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे त्या ठिकाणी टिपून ठेवा. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भागामध्ये आपण पुढील भाग त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.